सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी प्रथम एकादश लाभ स्थानामध्ये मजबूत स्थितीमध्ये तुमचा गुरु आहे. त्यामुळे नशिबाची तुम्हाला आज चांगली साथ मिळेल. तुमची थांबलेली कामं आज पुन्हा सुरू होणार असून तुमची कामं वेळेत पूर्ण देखील होतील. तुम्ही सामाजिक किंवा चांगल्या कार्यासाठी आज खर्च कराल, ज्यामुळे समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. संध्याकाळच्या वेळी एखादी नवीन डील तुमची फायनल होऊ शकते आणि सरकारी कामं देखील मार्गी लागतील, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स असाल. संध्याकाळी चंद्र हा कुंभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये तुम्ही जास्त रुची घ्याल. तिथे काही नवीन ओळखी होतील, त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा कामामध्ये थोड्याशा अडचणी घेऊन येतोय, परंतु तुम्ही मेहनतीनं आणि हुशारीनं संकटावरती मात कराल. तुमची हुशारी आणि कामाचा वेग यामुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. सहकाऱ्यांची मदत मिळाल्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. नवी कोरी किंवा काम शोधत असाल जर तुम्ही, तर थोडीशी अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. मनशांतीसाठी एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देणं तुमच्यासाठी फायदेशीर असेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. तसेच तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण देखील राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक आहे. तुमचं आवडतं किंवा क्रिएटिव्ह काम करायला मिळाल्यामुळे तुमच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळेल. दिवसभर क्रिएटिव्ह काम करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. कामाच्या दरम्यान काही नवीन कल्पना तुम्हाला सुचल्या तर त्या लगेच लिहून ठेवा. ऑफिसमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे प्रोजेक्ट करणं अगदी सोपं होऊन जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुम्हाला सुद्धा क्रिएटिव्ह काम करण्याची आज संधी मिळेल. तुम्ही मनापासून काम करता, त्यामुळे तुम्हाला मेहनतीचं फळही नक्कीच मिळेल. ऑफिसमध्ये वातावरण हे तुमच्या मनासारखं असेल, तसेच सहकारी तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करतील. थांबलेली कामं तुमची पुन्हा सुरू होणार असून काही महत्त्वाच्या विषयांवरती तुमची चर्चा होणार आहे. संध्याकाळी धार्मिक किंवा सामाजिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त असणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज दिवसभर व्यस्त राहणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त स्वतःच्या कामावरती फोकस ठेवा. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. नोकरी व्यवसायामध्ये जर तुम्ही व्यस्त असाल तरी धर्म, अध्यात्म आणि अभ्यासासाठी वेळ काढणार आहात. धार्मिक कार्यासाठी सहभागी झाल्यानं तुमच्या मनाला एक शांतता मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहावं. रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायला हवं आणि कोणालाही तुम्ही अपशब्द बोलू नका. तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या वेळी वाद झालाच तर शांत राहून परिस्थिती हाताळा आणि भांडण पुढे वाढवू नका. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या आत्मविश्वासावरती तुम्ही भर द्या. हळूहळू तुमची परिस्थिती सुधारणार आहे आणि तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ कार्याचं आयोजन करण्याबद्दल चर्चा होऊ शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी काही वाद जर सुरू असतील तर त्यावरती आज योग्य तो तोडगा निघेल.
मात्र ऑफिसमधील सहकारी किंवा घरातील काही व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणू शकतात, त्यामुळे थोडं सावध राहा. नवीन प्रोजेक्टवरती जर काम तुम्ही सुरू करत असाल तर चांगली गोष्ट आहे. मालमत्ता किंवा प्रॉपर्टीशी संबंधित काही वाद असतील तर ते आज मिटतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीनं चांगला आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल प्रयोग जर तुम्ही केलेत तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुमच्या कामामध्ये अतिउत्साह आणि सकारात्मक ऊर्जा असेल, त्यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. व्यवसायामध्ये काही बदल किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर जर करायचा असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. नवीन काम शोधणाऱ्या लोकांना यश मिळण्याचे योग आहेत. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही कामामध्ये फोकस ठेवा आणि मेहनतीनं प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत तुम्हाला करावी लागू शकते. कामाच्या बाबतीमध्ये तुमच्या आसपास नवीन संधी उपलब्ध आहेत, त्या तुम्ही वेळेत ओळखा आणि त्याचा पुरेपूर लाभ घ्या. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम जर तुम्ही घेतली तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, परंतु निर्णय घेत असताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दैनंदिन कामांसोबत काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक आहे. एकाच वेळी अनेक कामं समोर आल्यामुळे तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटेल, परंतु प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर सर्व काही चांगलं होईल. भागीदारीमध्ये सुरू असलेल्या व्यवसायातनं तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तुमच्या घरातील काम खूप दिवसांपासून बाकी आहे, ते पूर्ण करण्याची आजची वेळ उत्तम आहे. मुलांच्या संदर्भामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. नियमांचं पालन आणि प्रामाणिकपणा यामुळे काम पूर्ण करण्याचा तुमचा वेग वाढेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर आहे. लेखन, शिक्षण किंवा तांत्रिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर नवीन संधी तुम्हाला मिळेल. हवामानातील बदलांनुसार तुमच्या दिनचर्येमध्ये योग्य ते बदल तुम्ही करा आणि जंक फूड खाणं टाळा. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे तुमच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या आणि तुम्ही सावध राहा. घाई गडबड तुमच्यासाठी घातक ठरू शकते. आज काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. दरम्यान सखोल विचारांसह तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. व्यवसायामध्ये घेतलेली एखादी जोखीम सकारात्मक परिणाम देईल आणि चांगला नफा तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी आल्या तर त्या तुम्ही संयमानं सोडवा. मलाच सगळं कळतं असा आव आणणं चुकीचं आहे. थोडा अहंकार जर कमी केलात तर सर्व गोष्टी सहजरित्या सुरळीत होतील. घरातील लहानांशी वागताना थोडं सामंजस्यानं घ्या. तुमच्या वागण्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मुलांच्या चुकीच्या सवयींना पाठिंबा देणं तुम्ही टाळा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.